धनंजय देशमुखजी, तुम्ही वारंवार मोर्चामध्ये सहभागी होत असताना माध्यमांना प्रतिक्रिया दिलेली आहे की आम्हाला फक्त न्याय हवा आहे. आज तुम्ही मुंबईमध्ये आलेला आहात. अनेक मंत्री जे आहेत, अनेक नेते जे आहेत ते मुंबईमध्ये असतात. आज सरकारमधल्या कोट्या नेत्यांसोबत तुमची भेट होणार आहे, काही बैठक नियोजित आहे? जे सर्व समाजातील जे घटक आहेत, 18 पगड जातीतील लोक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत आणि हे सगळे आयोजक आहेत. आयोजकांनी जे आजचा मोर्चा काढलेला आहे, आजचा आमचा उद्देश एक आहे की आम्ही या मोर्चात सहभागी होऊ. आमची मागणी म्हणजे परत एकदा सर्वांपुढे मागू की आम्हाला न्याय भेटला पाहिजे. आणि कुणाला जे भेटण्यासंदर्भात जो तुम्ही प्रश्न विचारला आहे, तसं काही नियोजन आम्ही देशमुख कुटुंबियांना केलेलं नाही आहे. धनंजय देशमुखजी, तुम्ही एक मागणी केलेली होती की ज्या पद्धतीने तपास सुरू आहे किंवा जो काही तपास केला जातोय त्याची माहिती जी आहे ती आम्हाला दिली जावी. तुम्हाला आतापर्यंत जो तपास जिथपर्यंत पोहोचलेला आहे त्याची सविस्तर माहिती दिली जाते? आम्हाला एसआयटीचे अधिकारी परवा दिवशी मी भेटलेलो त्यांना, बसवराज तेली साहेब जे जे एसआयटीचे प्रमुख आहेत त्यांना आम्ही भेटलो होतो. काही गोष्टी अशा आहेत की अंतिम टप्प्यात तपास आहे, तपास काही संपलेला नाही आहे. मग काही गोष्टी गोपनीय पण आहेत, त्या आम्हाला बोलल्या जात आहेत आणि मग आम्ही पण त्याची वाट बघतोय. पण एकच आहे की या सगळ्या समित्या स्थापन केल्या, त्यांनी जे काम केलंय आणि जे समाजातून काही त्यांना पुरावे दिले गेले आहेत, यावर समाज शंका व्यक्त करतोय, देशमुख कुटुंबीय पण शंका व्यक्त करताय. पण आमची अपेक्षा आहे की त्यांनी चांगल्या पद्धतीनं यावर गांभीर्यानं विचार करून सगळे तपास हे चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला अपेक्षित आहे. आणि महत्त्वाचा विषय असा आहे की तिथली जी सगळी खोळंबलेली प्रशासनातील जी व्यवस्था आहे, त्यांनी हा जो गुन्हेगारीचा प्रमाण आहे, जी गुन्हेगारी वाढलेली आहे, यावर काय करता येतंय याची आमची म्हणजे त्यांना मागणी असेल प्रशासनाला की यावर म्हणजे कसं जरब बसवलं जाईल, हे कसं बंद झालं पाहिजे. आणि न्यायालयीन समिती जी स्थापन झालेली आहे, त्या न्यायालयीन समितीचं काम आहे की एखादा व्यक्ती किंवा संस्था हे कशामुळे एवढं बीड जिल्ह्यात जे प्रकरण घडले, एवढे गुन्हेगारीचे हे का घडले, यातून आमच्या प्रकरणात त्याचा काय उपयोग होणार आहे हे पण आम्हाला स्पष्ट केलं पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्यावर तुम्ही समाधानी आहात का, हा शेवटचा प्रश्न. समाधानी आम्ही ज्यावेळेस हे सगळे आरोपी फासावर लटकतील त्या दिवशी या प्रश्नाचं जाणीवपूर्वक उत्तर देऊ. सध्या तरी जो अन्याय झालाय, जो आमचा भाऊ हिरावून घेतलाय, ह्यांनी एका निष्पाप माणसाचा ह्यांनी बळी घेतलाय, एका समाजसेवकाचा बळी घेतलाय, यावर यांच्याकडून हीच अपेक्षा आहे की यांनी फासावर लटकेपर्यंत यांना शिक्षा दिली पाहिजे. आणि समाधानाचा विषय असा आहे की आम्हाला यांना फाशी भेटेल, सगळ्यांना 100% भेटणार. न्याय मागतोय आम्ही संवेदनशीलपणे, पण आमचा भाऊ परत येणार नाही. आणि त्याच्यावर समाधान व्यक्त तपासावर करणं योग्य उचित ठरेल की सगळा तपास संपला आणि त्याच्यात सगळे धागेदोरे सापडले, त्यांनी सगळा तपास पक्का करून घेतला आणि आरोपींना शिक्षा झाली. यावेळेस आपण त्यावेळेस प्रतिक्रिया देणे योग्य राहील. नक्कीच. धन्यवाद देशमुखजी, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्यासोबत संवाद साधलात त्याच्यासाठी.